केली जाते। साध्या वेशातले पोलीसही तैनात करण्यात आलेत। आढावा घेतलाय कृष्णा केंडे यांनी। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पोलिसांच्या वतीनं काळजी घेतली जाते। मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवरती आणि इथे प्रत्येकाची बॅग स्कॅन केल्यानंतरच ती आतमध्ये या ठिकाणी सोडली जाते आहे आणि बारकाईनं स्कॅनिंग केलं जातं। स्कॅनिंग व्यतिरिक्त कोणालाही या ठिकाणी सोडण्यात येत नाही आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावरती लावण्यात आलेला आहे। साध्या वेशातले पोलीस आहेत। प्लॅटफॉर्मवर देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाची झाडाझडती या ठिकाणी घेतली जाते आहे की कुठलाही संशयित व्यक्ती जर आढळला तर त्याला विचारपूस केली जाते आहे आणि प्रत्येकाची बॅग स्कॅनिंग केल्याशिवाय सोडलं जात नाही। आपल्यासोबत रेल्वेचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं किती सुरक्षा लावण्यात आली है। आप मुझे बताइएगा कि कितनी सुरक्षा आप यहाँ पर ले रहे हैं, मतलब कितनी दक्षता ले रहे हैं? अभी इधर पूरा 24 आवर्स वॉच कर रहा है मेन एंट्रेंस में। ओके। इधर बैग स्कैनर में बैग भी चेक कर रहा जी। और प्लेटफॉर्म ड्यूटी भी जीआरपी आरपीएफ लोकल पुलिस पूरा राउंड मार रहा, सर्कुलेटिंग एरिया पूरा। ठीक आहे, थँक्यू सर। आपण पाहिलं तर पूर्णपणे सुरक्षा घेतली जाते आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनचं हे दृश्य आहे आणि पोलिसांनी सतर्कता या ठिकाणी बाळगलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।